नमस्कार. एपिस सेराना याविषयी आजचा आणि एक व्हिडिओ. हे आहे 8 फ्रेम एपिस सेराना बी बॉक्स, जे ISI स्टँडर्ड साईजमध्ये आहे. आणि हे आता 8 फ्रेम पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे आता याच्यावर आपण सुपर बॉक्स म्हणजे हनी कलेक्शन करता आपण वर याच्यावर आणि एक बॉक्स आपण लावणार आहोत. त्यासंबंधी पूर्ण माहिती मिळवून घेण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुमच्या काही शंका असतील तर कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. हे पहा, आता बॉक्स उघडलेला आहे. हे तुम्ही पाहू शकतात मधमाशा किती आहेत. हा वर जो दिसतोय तो फीडिंग बाउल. पावसाळ्यामध्ये ज्यावेळी जर त्यांच्या कॉलनीमध्ये पोळ्यामध्ये जर मध कमी असेल किंवा नसेल तर आम्हाला बाहेरून त्यांना फीडिंग द्यावं लागतं. आणि हे तुम्ही पाहू शकता, त्यांना हे बॉक्स फुल झाल्यामुळे ह्या 8ही फ्रेमीमध्ये पोळं बांधून पूर्ण झाल्यामुळे त्यांना जागा शिल्लक नाही आणि त्या स्वस्थ बसणाऱ्यातल्या पण नाही. तर त्यामुळे त्यांना काम हे चालू पाहिजे. आणि त्यांनी इथे आता वर झाकणामध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे. उघडल्यानंतर माशा बाजूला गेलेल्या आहेत. हे तुम्ही पाहू शकता पोळं. आता हे जर योग्य वेळी आता हे उघडलं नसतं तर हे पोळं त्याने वाढवलं असतं आणि खाली म्हणजे ह्या फ्रेमींना ते चिकटवलं असतं आणि आपल्याला बॉक्स उघडायला मिळालं नसतं. आणि त्यामुळे उघडताना माशा चिरडला गेल्या असत्या आणि आपल्याला दंश झाला असता. त्यामुळे योग्य वेळी याला सुपर बॉक्स देणं हे अत्यंत आवश्यक आहे. ते आता आम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहूया. हे पहा, हे आता 8 फ्रेम जे बॉक्स आहे त्यावर सुपर बॉक्स हे असं एक बॉक्स हे ठेवायचं आहे हनी कलेक्शन करता. आणि त्या ज्या फ्रेम्सचं जे डायरेक्शन आहे तशाच वरच्या फ्रेम पण हे यायला पाहिजे. हे झालं सुपर बॉक्स. आणि यामध्ये जे हनी कलेक्शन होणार ते पूर्णतः हनीच असणार आहे. यामध्ये पोलन किंवा लार्वाज किंवा एग्स हे काहीही त्यात नसणार आहे. आणि त्या फ्रेम्स देत असताना त्याला अशी ही जी वॅक्सशीट ती लावूनच ह्या फ्रेम द्याव्या. तर ह्या वॅक्सशीट कशा लावायच्या ते तुम्हाला त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला जाईल. आणि त्याकरता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक पण करा. यामध्ये 8 फ्रेम्स असतात. 1 2 3 4 5 6 7 8. या क्वचित 7 सुद्धा ठेवल्या तरी चालतात, पण त्यापेक्षा कमी ठेवू नये. आणि या फ्रेमसुद्धा एकमेकाला लागून असाव्या, त्यात अंतर मध्ये राहता कामा नये. आणि हे झालं आता आपल्याला हा बॉटम बोर्ड, हे त्याच्यावर ब्रूड बॉक्स आणि हे सुपर बॉक्स. आणि आता हे आपलं बॉक्स हनी कलेक्शनसाठी तयार.